हादरले. घरगुती वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला. पिंपळनेर येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली. घरगुती वादाचे हिंसक रूप धारण करत पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोरख महाले या संशयित आरोपीने पत्नी यशोदा महाले ही माहेरी एकटी असताना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात यशोदा महाले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान पिंपळनेर परिसरात गेल्या काही दिवसात घडलेली ही तिसरी गंभीर घटना असल्याचं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालेले असून तपास सुरू करण्यात आलेला आहे. आणि या घटनेनंतर आरोपी गोरख महाले फरार झालेला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 2 विशेष पथके रवाना केली आहेत.